वा, या सगळ्या हस्तमुद्रा बघताना मला खात्री पटली आहे की मी तुम्हाला घेऊन आलो आहे डॉक्टर संध्या पुरेच्या संचालित भरत कॉलेज ऑफ कल्चर अँड आर्ट्स, फाईन आर्ट्स या महाविद्यालयाच्या या वातावरणात आल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे की आपल्याला संस्कृत किती महत्त्वाचं आहे ते, आणि याच संस्कृतच्या विदुषी असलेल्या डॉक्टर संध्या पुरेच्या यांनी मराठीत भरतशास्त्र हा जो ग्रंथ आहे तो मराठीत त्यातल्या 3000 ओव्या सध्या आपल्यासाठी आणलेल्या आहेत, आणि त्याचा अभ्यास नाट्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला किती झालं आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, पण त्यांच्याकडून हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे डॉक्टर संध्या पुरेच्या यांच्याकडून. तर अरे वा, हे आहे पारंपरिक स्वागत सरफोजीराजे भोसले यांच्या या संस्थेतर्फे. धन्यवाद. संध्याताई कुठे आहे? नमस्कार. 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 स्वागतम सुस्वागतम. आमच्या या श्री सरफोजीराजे भोसले संचालित भरत कॉलेज ऑफ फाईन आर्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे प्रमोदजी. धन्यवाद संध्याताई. तुमच्या या पुस्तकाचा अभ्यास करणं माझं कर्तव्य आहे, पण माझ्या सह्याद्री वाहिनीच्या रंगा येऊ या कार्यक्रमामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्ही वेगवेगळी संशोधनं केलेली आहेत, ती मला उलगडून दाखवायची आहेत रंगा येऊ या कार्यक्रमामध्ये. मुद्रा. ह्या मुद्रा बघताना शास्त्रीय नृत्याची परिभाषा हळूहळू उलगडू लागते. नृत्यकला साभिनय करण्याकरता मुद्रांचा तंतोतंत सखोल अभ्यास, परिश्रमपूर्वक त्यावर मिळवलेलं प्रभुत्व, कौशल्य, यातूनच उत्तम भरतनाट्यमची नर्तिका आणि शिक्षिका तयार झाली. ती म्हणजे डॉक्टर संध्या पुरेच्या. बालपणापासूनच अभिनयाची, नृत्य बसवण्याची तिला आवड होती, म्हणजे मुलीचे पाय पाळण्यातच दिसले होते. शास्त्रीय नृत्याचा अभ्यास करता करता लिखाणातून तो अभ्यास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिली. तर संस्कृतच्या अध्ययनाने भरताच्या नाट्यशास्त्राला सुधारण मराठीमध्ये सोपे करून आणले ते डॉक्टर संध्या पुरेच्या यांनीच. आज आपण संध्याताईंशी बोलायला इथं आलेलो आहोत. संध्याताई, पुन्हा एकदा आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला नमस्कार. आणि मला गिरगावातल्या संध्या पुरेच्याला भेटायचं. गिरगावात सीपी टँकला राहायची मी, आणि आम्ही स्त्री मंडळ शाळेत पहिलं शिकायला गेले, 1ली ते 4थी, KG ते 4थी पर्यंत. आणि तिथे अगदी मी भिल्लडीचा डान्स मीच कोरिओग्राफ केला 4थीत असताना. आणि माझ्या एका मैत्रिणीला शिव केलेला आहे. आणि ते एक पहिलं पाऊल होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण लहानपणीच अगदी 4 वर्षाची होते तिथपासून बालभवनला जायचो आम्ही. आणि बालभवनमध्ये चित्रकला, रीडिंग, पेंटिंग, म्युझिक, डान्सिंग या सगळ्या ॲक्टिव्हिटी असायच्या. तुम्हाला खरं तर कलावंत म्हणून
चारही अंगाने फुलवलं जायचं तिथे. अगदी बरोबर बोलला असतो. कसं आहे की त्या बालभवनमध्ये आम्ही सातत्याने आई आणि वडील आम्हाला घेऊन जायचे तिघही भावंडांना. आणि तिकडे वायरकर सर होते, त्यांच्याकडनं गाणं, मग बाबूराव इंदळेकर असायचे, त्यांच्याकडनं पेटी वाजवायची. बरं. हां, आणि पुरव सरांकडनं डान्स शिकायचा, नृत्य शिकायचा. वा. ह्या आवडत्या माझ्या ऑफकोर्स माझे भाऊ वगैरे स्पोर्ट्समध्ये, स्कूटर चालवायचं, ह्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये माझा जो कल असायचा तो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये असायचा. आणि ह्या टप्प्यांमध्ये जे कोण म्हणजे मला खरंच त्यांची नावं आठवतात. जसं मी ह्या 2 गुरूंची नावं सांगितली, रमेश पुरवजींचं नाव सांगितलं, तसंच शाळेतील भानुभाई म्हणून होते प्रिन्सिपल म्हणून, त्यांनी मला अगदी ह्या नृत्यासाठी, भिल्लडीच्या नृत्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि अगदी सभेमध्ये बोलवून त्यांनी मला एक 10 रुपयाचं बक्षीस दिलं. सो असे कलाला दाद देणारा रसिक प्रेक्षक ही हवा असतो, आणि तो पहिल्या दिवशीपासून मिळाला. त्याच्यानंतरची दुसरा त्याच 5th to 10th स्टँडर्ड, त्या 5th to 10th स्टँडर्डमध्ये मी चंदारामजी शाळेत गेले. तिकडे एक मराठी मीडियम पण असायचं. माझ्या सगळ्या मराठी मुलींची खूप मित्रता. का तर लहानपणापासूनच साहित्य संघ मंदिरमध्ये सुहासिनी मुळगावकरजी मयुरीला हवा मोत्याचा हार हे आम्ही दूरदर्शनवर प्रेझेंट करणार होतो, त्याच्या सगळ्या रिहर्सल तिथे व्हायच्या साहित्य संघामध्ये. आणखीन एक आठवण, तिसरं पांडुरंग शास्त्री आठवले, माधवबाग. हां, माधवबागेत पाठशाला असायच्या, रविवारी असायच्या. सकाळी 7 वाजता त्या पाठशालेमध्ये आम्ही जायचो आणि सुंदर अगदी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, इथून ते सुरुवात करायचे. पहिलीत मला आठवतं, 2रीत किंवा 3रीत गेल्यानंतर मला आठवते सकाळी उठल्यावर काय म्हणणार, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हा पहिले असे जे मुळात संस्कार जे घडवायचे असतात ते संस्कृतचे संस्कार नव्हते, भारतीयताचे संस्कार होते. आणि हे संस्कृतीचे संस्कार आम्ही तिथून बेस घेतला. आणि ते तुमच्यामध्ये असे झिरपत गेलेले जे संस्कार आहेत, बरोबर, त्या संस्कारामुळेच हळूहळू तुम्ही स्वतःला घडवत गेलात. अगदी बरोबर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की 4थीत नृत्य बसवलं, ते घडवणं झालं. अगदी अगदी अगदी. आणि त्या घडवणीच्या बैठकीत जसं मी म्हटलं, माझी आई वीरमती किंवा माझे पिता वीरसिंहभाई, माझे भावंड भावना आणि दीपक, हे सगळे मिळून एक संस्कार आणि एक सपोर्ट असतात. आणि ती सपोर्ट सिस्टम जी घरातनं मिळते त्याच्यातनं तुम्ही एका बाहेरच्या जगामध्ये फिरता, आणि बाहेरच्या जगामध्ये फिरताना देखील तुम्हाला चांगले आणि योग्य गुरु शिक्षक लाभत गेले, हे तुमचं नशीब असतं खरं सांगू. आणि त्याच्यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते की रमेश पुरवजींच्या हाताखाली मी निळा कोल्हा, एक कोल्हा निघे फिराया, पाही जगाची किमया हो, पाही जगाची किमया. त्याच्यानंतर दुसरा पंचतंत्र, त्याच्यामध्ये निळा कोल्हा झाले. दुसऱ्यामध्ये पंचतंत्रचा हिंदी बॅले, खूप दमनक आणि कर्टक. लहान असताना 5वीत 6वीत असताना दमनक कर्टक, आणि 8वीत असताना सिंहाचा रोल, पिंगलकाचा रोल केला. त्याच्यानंतर ह्या सगळ्या नृत्याच्या विविध पैलू शिकत असते. ऑफकोर्स पुरव मास्तर आणि लोकनृत्य नाही हे शक्यच नव्हतं. सो स्टार्टेड विथ डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती, आणि तिथून जे संस्कार घडत गेले त्या लोकनृत्यापासूनचे जो प्रवास जो सुरू झाला त्या वेगवेगळ्या ह्या बॅलेमध्ये झाला. मीनवाईल पुरव सरांच्या संस्थेमध्येच नाटक हा एक विभाग होता, आणि त्याचं नावच बालनृत्य नाट्य केंद्र, त्यांच्या संस्थेचं नाव. आणि त्या विभागामधून एक महाराष्ट्र शासनाच्या कॉम्पिटिशनमध्ये नाटक होतं, कहाणी एक घर की. आणि त्या कहाणी एक घरकीमध्ये एक पुरुष अपंग होतो आणि बाई सगळं धावत करून करते, आणि त्याची एक लहान मुलगी असते. त्या लहान मुलीचा रोल मला दिला गेला, आणि त्याच्या सगळ्या कॉम्पिटिशन
नागपूरला पूर्वी हो. व्हायच्या, आठवतंय? हां, हिंदीच्या. हिंदीच्या, करेक्ट. आणि मी आणि माझे बाबा आणि मोरे म्हणून डायरेक्टर होते, ते आम्ही सगळे गेलो आणि प्रोग्राम करून आल्यानंतर मला वाटतं महिन्यानंतर बक्षिसं डिक्लेअर होतात. हो. मला बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस अवॉर्ड ऑफ हो. 1976-77 ते पहिलं तुमचं आयुष्यातलं award. आयुष्यातला स्टेट अवॉर्ड, महाराष्ट्र स्टेटचा अवॉर्ड. आणि अगदी भारावून जाणारच. हो, हो. भारावून गेल्याबरोबर मी म्हटलं आता तर आपण फिल्ममध्ये काम केलं पाहिजे, नाटकात कामं केली पाहिजेत. पण एक बैठक वेगळी होती की आईवडिलांचं ऐकणं, गुरुवर्यांचं ऐकणं, शिक्षकाला ऐकणं आणि त्याच वेळेमध्ये पुरव सरांनी मला पार्वती कुमारांजींकडे नेलं. वा. पण मला एक अशी गोष्ट आठवते की खूप नृत्याचे, जसे मी मेन रोल सांगितले, तशी एक स्नो व्हाईट 7 ड्रॉप्स नावाचा हिंदी बॅले, त्याच्यामध्ये स्नो व्हाईटची सावत्र आई ही वाईट असते आणि ती खोपडी आणि पुतळे असे जे दोन, खोपडी आणि पुतळ्यातनं जादूमधनं विचारत असते की सगळ्यात सुंदर कोण आहे वगैरे. तर पुरव सरांनी त्या वेळेला मला त्याच्यात रोल दिला नाही. बर. आणि मला त्या पुतळ्याचा रोल दिला, म्हणजे स्कॅलेटन पूर्ण काळ्या कपडे आणि वरती स्कॅलेटनचे व्हाईट, काही दिसणार नाही ते. मला फार राग आला होता. पण त्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी बॅकस्टेज शिकवलं. कॉस्ट्यूम कुठे ठेवायचे, कॉस्ट्यूम घडी कशी करायची, कॉस्ट्यूम आणायचे कसे, सेटिंगवाल्याशी काय बोलायचं, लाईट. आणि त्या घडामोडीमध्ये इतकं मला इन्व्हॉल्व केलं की फ्रंट स्टेजचं जेवढं अट्रॅक्शन होतं आणि तेवढंच नॉलेज बॅक स्टेजचं मिळालं. वा. फार महत्त्वाची गोष्ट असते की गुरु किंवा तुमचा शिक्षक तुम्हाला सर्वतोपरी तयार करत असतो, ह्याची जाणीव तुम्हाला खूप नंतर होत असते. बरोबर. आणि तो राग केव्हा कमी झाला, जेव्हा मी पुढे जेव्हा जात गेली आणि मी पाहिलं की जेवढं फ्रंट स्टेज महत्त्वाचं आहे तेवढंच बॅक स्टेज देखील महत्त्वाचं आहे. ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. संध्याताई, हा एक प्रवास झाल्यानंतर पुढचा टप्पा सुरू होतो, तो पुरव सर तुम्हाला आचार्य पार्वती कुमार सरांच्याकडे घेऊन जातात त्यावेळेला. तर तिथला जो प्रवास आहे तिथे तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला समर्पित केलं. अगदी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुरुवातीला त्यांच्याकडे गेले तेव्हा 10 बाय 10च्या खोलीत राहणारी मुलगी भरतनाट्यम शिकेल तर तिला येईल का, पुढे त्याचं काय करेल, असा प्रश्न त्यांना पडला. म्हणून मला वाटतं 2 वर्ष तर त्यांनी घेतलंच नाही मला. घेतलंच नाही. फक्त जायचं, कधी ते प्रॅक्टिस घेत असतील तेव्हा बघायचं, पुरव सरांबरोबर जायचं यायचं परत. आणि ते कुठे यायचे? तिथेच त्यांच्या स्लेटर रोडवर त्यांच्या घरात, आणि वरती गच्चीवर त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक वॅलेज सुरू केला होता त्यांनी त्यांच्या, आणि ते मला बघायला मोकळीक द्यायचे. आणि रात्री 11 वाजेपर्यंत प्रॅक्टिस व्हायची, संपली की मग पुरव सर आणि पप्पा मला घरी सोडायचे, घेऊन जायचे. सो अशा त्या प्रवासामध्ये रात्री 11पर्यंत मुलगी बसून राहते, बघते, परत दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाते. ह्या सगळ्या म्हणजे एक गुरु निरीक्षण करतो किंवा गुरु परीक्षा घेतो, त्याच्यातली एक परीक्षा असेल. आणि 2 वर्षानंतर परत ते म्हणाले ठीक, मला परत बोलवलं, विचारलं तुला डान्स शिकून करायचं काय. आणि त्यावेळी मी म्हटलं त्यांना की मला तुमच्यासारखं गुरु व्हायचं आहे. बरं. सरळ. आणि मला एक मोठं डान्सचं कॉलेज काढायचं आहे. बरं, कॉलेज बिलेजचं एवढं काही डोक्यात काही नाही, फक्त बोलायचं म्हणून आपलं बोललं. ठीक आहे म्हणाले. आणि एका गुरुपौर्णिमेला त्यावेळेच्या 78च्या गुरुपौर्णिमेमध्ये त्यांनी सांगितलं ओके तिला घेऊन या. आणि भगवद्गीतेच्या श्लोकापासून यत्तदग्रे विषमिवं परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम.
सात्विक सुखापासून, सात्विक सुख काय असतं की ज्याची सुरुवात विषाप्रमाणे असली तरी परिणाम अमृत असतो, अशा सुखाचीच अपेक्षा करत तू ह्या नृत्याची साधना करायची. आणि तिथून जो दौर सुरू झाला तो एका वेगळ्याच वळणाकडे गेला. पांडुरंग शास्त्रीचे संस्कार तर होते, आई वडिलांचे संस्कार होते, आणि गुरुंनी त्या मातीच्या घड्याला घडवायला सुरुवात केली. सुरुवातीला ते ट्रॅडिशनल भरतनाट्यम आम्ही शिकत गेले, आणि त्या ट्रॅडिशनल भरतनाट्यम शिकत असतानाच वी शांतारामजींचं एक फिल्म होतं, राजा रानी को चाहिए पसीना. या फिल्ममध्ये सगळे जात होते, मलाही हौस आली, परवानगी दिली, आणि कारण मी आणि त्याच्यात सुलभाताईंची ओळख झाली. त्यानंतर पार्वती कुमार गुरुजींनी चंद्रशाला, आविष्कार चंद्रशालामध्ये अपना हात जगन्नाथ असा एक नवीन बॅले बसवला होता. बरोबर. आणि त्याचा सूत्रधार मी होते. त्यावेळेला मला आठवते की म्हणजे मला न विसरता त्यांची नावं अशासाठी आठवण करायची आहेत की तुम्हाला घडवण्यासाठी खूप लोकांचा हात असतो. अगदी. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, अरुण काकडे, प्रेमा साखरदांडे, माधव साखरदांडे, रोहिणी अटंगडी, असे सगळे एकत्र तिथे व्हायचे, चर्चा व्हायच्या. आविष्कार हीच मोठी प्रयोगशाळा, प्रयोगशाळा. आणि त्या प्रयोगशाळेत बसून प्रयोगात्मक कसं तुम्ही निर्मिती करू शकता हे त्यांच्यासह बसून, आणि त्यांचे पार्वती कुमार बसायचे, डिस्कशन्स व्हायचे, आणि त्याच्यातनं बॅलेची वेगवेगळ्या बॅले निर्माण केले. तर तो जो एक सहवास होता आणि तो जो एक काय म्हणतात त्यांच्याबरोबरचा संवाद साधला गेला होता, त्याच्यामुळे खूप शिकता आलं. त्यानंतर मला आठवतंय की गुरुजींकडे भक्ती बर्वे, मग सुधाताई करमरकर, ह्यांचा पण येणं जाणं फार असायचं. आणि त्यामुळे मराठी भरतनाट्यम ह्याच्या ज्या रचना पारुल शास्त्री करायच्या त्याच्याबरोबर मीही करायची, उभे करून सांगायचं करा, तुम्ही पण शिकायचं आणि शिकत राहायचं. आणि त्यावेळेला एक वेगळी परिभाषा अभिनयाची कळली. कशी काय की नृत्यामध्ये जे पद असतात किंवा नृत्यामध्ये जे काव्य असतात ते भाव काय असतं तर निर्विकारात्मकात सत्वात भावयन भाव उच्यते. भावरहित मनामध्ये पहिला विकार जो येतो तो भाव असतो. बरं. आणि तो भाव कोणी असतो, कोणी आणलेला असतो तर कवेर अंतर्गतम भावम भावयन भाव उच्यते. कवीच्या अंतर्गत मनात असलेला जो भाव असतो तो कवीने त्या पदामध्ये लिहिलेला असतो किंवा नाट्याच्या डायलॉगमध्ये लिहिलेला असतो, आणि तो नाटक करणारा म्हणजे नट वाचतो, त्याला स्वतःच्या मनात रुजवतो आणि मग तो प्रेक्षकांसमोर अभिव्यक्त करतो. बरोबर. आणि म्हणूनच त्याही वेळेला नाटक करायला कवीच म्हणायचे. अगदी बरोबर बोललास, अगदी बरोबर बोललास. सो ह्या ज्या म्हणजे काव्य हे किती इम्पॉर्टंट आहे, गीत हे किती इम्पॉर्टंट आहे ह्याची जाणीव झाली. आणि त्यावेळेला मराठी रचनांमध्ये असलेले ते श्लेष किंवा त्या भाषेचं सौंदर्य हे शिकता आलं. वा. सो त्याच्यातलं अतिशय गोड मला आवडलेलं, आणि मला का आवडलेलं कारण गुरुजींना ते मी केलेलं खूप आवडायचं. ते होती ती रचना म्हणजे सखीने नायिकेस बुद्धिवाद सांगण्याची कल्पित कथा. एक मुग्धा नायिका आहे, तिचा लग्न झालंय आणि प्रौढा नायिका तिला सल्ला देते की कसं वागायचं. चांग भांग तू करवून घे, सरस नेसग सुवसन हे. आता चांगली भांग काढ, मस्तपैकी भांग काढ आणि सुंदर वस्त्रने आणि त्यांच्या समोर जा, असं ती शिकवते. आणि ही स्वरजती नावाने प्रसिद्ध अशी स्वरजती सरफोजीराजे भोसलेंची आहे.
संध्याताई, या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या एक लक्षात आहे तुमचं काम, आणि ते म्हणजे प्रचंड मेहनत घेतलेलं दुर्गा झाली गौरी. म्हणजे आचार्य पार्वती कुमार, रमेश पुरव सर आणि आविष्कारची सगळी गँग, आणि त्यामध्ये संध्या पुरेच्याचा परफॉर्मन्स, अगदी हे सगळं इतकं अविस्मरणीय हो आहे. हो हो. खरं सांगू, दुर्गा झाली गौरी ही खरी ओळख महाराष्ट्राला संध्या पुरेच्याची ओळख जी झाली ती दुर्गा झाली गौरीमुळे झाली. मग दुर्गा झाली गौरीची मी पहिली दुर्गा. हो. खूप शो झाले आणि त्याच्या रिहर्सल्स व्हायच्या आपल्या छबिलदास शाळेमध्ये. छबिलदास शाळेमध्ये. मला पार्वती कुमारजी आणि रमेश पुरव यायच्या अगोदर तिथे पोचायचं. हो. ही पहिली अट असायची. आणि तिथे जाऊन पहिल्या एक्सरसाइजेस घ्यायच्या. 50-100 जे काही मुलं असायची त्यांच्या सगळ्यांची एक्सरसाइज घ्यायचे. ते बॉडी डिपिंग मुवमेंट नतं, विषमनतं, समनतं तेच घ्यायचं. हॉपिंग मुवमेंट्स घ्यायचे, काही मुवमेंट्स घ्यायचे. म्हणजे वॉर्मअप करून तयार ठेवायची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि तसं म्हणायला गेलो तर त्यावेळेची खरं मी दुर्गाच होते. आणि ते आम्ही पाहिलेली आहे. सो आत्ता आठवलं तर खरंच हसू येतं. पण त्या संपूर्ण नृत्यनाट्याचं अविस्मरणीय म्हणजे आमचे कलाकार वृंद. हो. त्या कलाकार वृंदामध्ये असलेले प्रत्येक छोटा कलाकार की मोठा, आज सगळे कलाकार आहेत. खूप मोठे कलाकार आहेत. सगळे खूप मोठे अगदी कलाकार आहेत. उर्मिला मातोंडकर पासून अगदी ते अगदी सगळे. म्हणजे तू यू जस्ट नेम एनीबडी अँड एव्हरी वन. म्हणजे काय संस्कार घडले असतील त्या एका वास्तूमधनं, त्या खरं. एका डायरेक्शनमधनं किंवा त्या एका गुरुप्रसादामधनं. हे खरंच वेगळा अनुभव आहे. म्हणजे निशिगंधाला विचारलं तर निशी इमिजिएट सांगेल, गुरुजी गोलांटी वाडी. म्हणजे त्या वयात काय गुरुजींचं वय असेल, त्यांनी गोलांटी स्वतः मारून दाखवलेली त्यावेळे. आणि आम्ही सगळे असे जीव घेऊन लक्ष्मी हस्तः कंठे हस्ताभ्यां कपित्थस्तु श्रियकरः. पण हा सगळा प्रवास बघत असताना संध्या पुरेच्या एका गुजराती कुटुंबातली मुलगी मराठीमध्ये काम करते, मराठी उत्तम बोलायला लागते, आणि बोलता बोलता ती संस्कृतचाही वेगळा अभ्यास करायला लागते आणि संस्कृतची विदुषी होते. मला वाटतं याचं श्रेय नक्की आणि नक्की मी माझे गुरु आचार्य पार्वती कुमारजींनी यांना देणार. आणि माझे संस्कृतचे शिक्षक म्हणजे प्रोफेसर रमेश खेर, प्रोफेसर शांताराम मोघे, दोघेही आता हयात नाही आहेत, आणि प्रोफेसर उमा वैद्य ज्या व्हाईस चान्सलर होत्या, ह्यांना जरूर देणार. खरं म्हणजे आम्हाला चंदारामजी शाळेत संस्कृतच नव्हतं आणि मराठी ह्याच्यासाठी, कारण माझे सर्कल मी ज्यांच्याकडे फिरले रमेश पुरव सरांबरोबर, मग ते सुहासिनी मुळगावकर ताई असो, सुलूताई असो, भक्तीताई असो, पार्वती कुमारजी, सगळे मराठी सर्कल. सो मराठी गुजराती, आणि मला वाटतं त्या काळी कधी नव्हतं आणि कधी काही जाणवलंच नाही. तुम्ही गिरगावात लहानाच्या मोठ्या झाल्यानंतर तुम्हाला मराठी, तुम्ही मराठीच असं सदैव वाटायचं. आणि त्या मराठमोळ्या वातावरणातनं पार्वती कुमारांची 10वी पास झाल्यावर मी आले झेवियर्सचा फॉर्म घेऊन, कारण आपण स्कॉलर ना, स्टुडंट. मला झेवियर्समध्ये सायन्स घेऊन डॉक्टर व्हायचे. ते म्हणाले काही नाही, तू विल्सनमध्ये जाणार, प्रोफेसर रमेश खेर आहेत, तिकडे जाऊन संस्कृत शिकणार. आणि एवढे सोपं नव्हतं, कारण आम्ही पण अगदी ताटमानाचे, खूप साऱ्या स्वप्नांना घेऊन पुढे जाणारी अशी मंडळी. तर त्यावेळेला घर सोडून पळून पण गेले होते मी. हो हो हो, अगदी हे करणार नाही.
काही का असेना परत आले आणि श्रद्धा आणि सबुरी ह्या 2च वाक्यांनी मी संस्कृतमध्ये पुढे गेले. BA मी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये फर्स्ट आले, MA सेकंड आले. आणि तो जो एक वेगळा टप्पा संस्कृत शिकण्याचा आणि त्याबरोबर पार्वती कुमारांजींनी नंदिकेश्वर रचित अभिनय दर्पणम या ग्रंथाचं दृश्य श्राव्य मंचन माझ्यावर कोरिओग्राफ केलं. आणि संपूर्ण विश्वातील मी एकमेव नर्तिका अजून देखील आहे आणि ज्याचं IGNCA इंदिरा गांधी नॅशनल सेंटर यांनी आर्काइव्हल केलेलं आहे. अष्टसात्विक भावांतर्गत मातृभया संध्याताई, या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या लक्षात यायला लागलं आहे की तुम्ही सेल्फ मेड आहात. गुरु आहेच तुमच्या पाठीमागे, पण तुम्ही स्वतःला घडवत गेलात. आणि त्या सगळ्या घडवण्यामध्ये देखील मला असं वाटतं की तुम्ही जे चौथीमध्ये नृत्य बसवलेलं होतं, दिग्दर्शनाची जी आवड होती, ती आवड तुम्ही पुढे नेलीत का आणि कशा पद्धतीने नेलीत? कारण तुम्ही वेगवेगळ्या रचना करत होतात, त्याही कळत होत्या, पण आमच्या प्रेक्षकांना त्या कळायला पाहिजेत म्हणून तुम्हाला विचारतोय. अगदी बरोबर बोललास. कारण कसं झालं की मी 77 मध्ये गुरुजींकडे गेले आणि 81ला तर मी क्लास सुरू केला. 1981 वॉज माय फर्स्ट. कारण अर्न अँड लर्न करायचं होतं आणि म्हणून अर्न अँड लर्न सुरू झालं 81 मध्ये. सो मुलांना शिकवता शिकवता खूप शिकता आलं आणि एक्सपेरिमेंट करता आले. सो कसं झालं की एक्सपेरिमेंटेशन, इनोव्हेशन, रिसर्च बेस्ड, कॉन्सेप्च्युअलाइज असे वेगवेगळे प्रयत्न मी करत गेले आणि मला आवडलेले खूप असे मी एक 10-12 तुला सांगते. आत्ताचं म्हणजे एक सुंदर म्हणायचं, अगदी पूर्वीच आपण बघूया. पहिलं पार्वती परिणय नावाचा एक बॅले बसवला. बरं. पार्वती परिणयाचा बेस आहे तुलसी रामायणच्या दोहावर. हो. की आता तुलसी रामायणामध्ये पार्वती परिणय कसं बसेल तर उठ उठ सये पार्वती आता करेशी तप किती, असा एक मराठी पद आहे सरफोजींचं. हो. त्या पदाच्या बेसवर तुलसीच्या रामायणातले दोहे घेऊन की त्यामध्ये कशी कशी सती दहन झाली आणि सती दहन झाल्यानंतर ती पार्वती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली आणि मग हे शिवजी आले आणि त्याच्याशी लग्न केलं. त्याचं नाव पार्वती परिणय असा सुंदर एक बॅले निर्माण केला. म्हणजे मला असं वाटतं की हे सगळे तुम्ही करत असताना तुमच्या कल्पनाशक्तीला मोठा वाव मिळत होता. अगदी बरोबर आहे. आणि त्याला प्रेक्षकांची दाद म्हणा किंवा तुम्हाला विद्यार्थी तसे लाभले. वा. म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्याकडे वर्गात विद्यार्थी आले. बालमोहनमध्ये मी क्लास घ्यायची, सुरू केले सकाळी 9 वाजता क्लास, की पालक डबा घेऊनच यायचे 12:30, 1, 2ला. मध्ये ब्रेक दिला की डबा खायचे. ते 4, 5, 6 वाजता त्यांना क्लास कधी संपेल कधीच कोणाला विचारायची हिंमत नाही. आणि ह्याच्यातनं हे नवीन प्रयोग निर्माण होत गेले. मला आणखीन एक गीत गोविंद, आणि गीत गोविंद काव्य म्हणजे काय म्हणायचं, त्या गीत गोविंद काव्यामध्ये असलेला दशावतार, नुसता दशावतार घेतला आणि 3 तासाचा बॅले केला. चंचल मौली
मला आठवतंय की केरळाला जेव्हा मी तो केला आणि माझा एक विष्णू होता, हम्म. रांग लागली होती त्या विष्णूला पाया पडायला ओह. दशावतार संपल्यानंतर, आणि आम्हाला पाया पडून सांगितलं की परत करा हा शो 3-3.5 तास. बापरे. सो जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत आणि लोकांच्या भाषेत त्यांना ती पोचवता, तेव्हा तेव्हा खरंच एक वेगळं सुख प्राप्त होतं. आणि ते पोहोचलं त्यांच्या पर्यंत की हो, हो. आपल्याला त्याचा आनंद हो, मिळतो. म्हणजे मला तो अविस्मरणीय दिवस आहे तो, की ऍक्च्युली आम्ही बॅक स्टेजने पळून गेलो. ओ. कारण फ्रंटला कमीत कमी 1000 माणसं बसली आहेत आणि दे रिअली वॉन्ट टू सी इट अगेन, आणि ते वॉन्ट विष्णू, की विष्णू आला की आम्ही पाया पडणार क्या बात आहे. विष्णूच्या रोलमध्ये. सो हा असे वेगळे अनुभव. हे सगळं ऐकत असताना मला काय जाणवतं माहिती आहे की तुमचा संस्कृतचा गाढा अभ्यास असल्यामुळे कदाचित हे सगळं सहज सोपं झालं असेल. म्हणजे आज लोकांना सोपं वाटतं किंवा तुम्ही ज्यावेळेला करत असाल त्यावेळेला, पण त्याच्या मागचा जो तुमचा रिसर्च आहे, शोध आहे, मी काय ह्या सगळ्याकडे वेगळ्या पद्धतीने बघू इच्छितोय की हे तुम्ही सगळं करू शकलात ते केवळ तुमचा अभ्यास आहे म्हणून. मला असं वाटतं की तू एकदम बरोबर म्हणालास की अभ्यासाशिवाय क्रिएटिव्हिटी शक्यच नाही. बरोबर. कारण तुमच्याकडे बेसिकच नॉलेज नसेल तर तुम्ही त्याच्यातनं काही उत्पन्न किंवा त्याच्यातनं रुजू कशू दे, बी तर असलं पाहिजे तुमच्याकडे, तर अर्थातच. तुम्ही अख्खं पूर्ण झाड उभं करण्याचं शक्यता असते. आणि त्याची मदत मला नक्कीच संस्कृतमुळे झाली. तुम्ही क्रिएटिव्ह आहात. तुमची सगळी ही नृत्य नाट्य बघताना एक लक्षात यायला लागलं की तुम्हाला नाविन्याचा शोध आहे, काहीतरी शोधायचं आणि ते सादर करायचं. आता या पॅन्डेमिकमध्ये सुद्धा तुम्ही फ्रंटलाईन वर्कर्सना सलाम करण्यासाठी तुम्ही एक वेगळा कार्यक्रम केलात. त्याचं नाव आहे धन्यस्ते राष्ट्रसेवकाः. म्हणजे नावापासूनच सुरुवात आहे. अगदी खरं सांगू तुला की पॅन्डेमिकमध्ये खूप शिकलो आपण सगळेच. आणि त्यावेळेला जेव्हा एका कोणीतरी कार्यक्रम करता का काय मागितलं, म्हटलं नुसतं नाचायचं काय, आपण आज नाचू शकतोय कारण हे सेवक आहेत. मग ते पोलीस असो, डॉक्टर असो, इवन झाडू काढणारा जो अजूनही ते लोकही काम करतायत, कोणी घरात बसलेलं नाहीये. मग का आपण त्यांना सगळ्यांना धन्यवाद करू नये. अशा कल्पनेने एक संस्कृत कल्पना रचायला श्रीहरींना सांगितली. श्रीहरी सर यांच्या, आम्ही दोघे एकत्र रिसर्च करत असतो, तर त्यांना सांगितलं आणि छान काव्य निर्माण झालं. आमच्याकडचे गाण्याला सांगितलं, ते बसलेत केरळाला, त्यांना सांगितलं तुम्ही गाणं म्हणून द्या. आमचे दुसरे बसलेले आहेत पुण्याला कुठेतरी, त्याला सांगितलं मृदंग वाजून दे, सतीश आणि शिवप्रसाद. आणि ते नंतर आल्यानंतर इथे वेगळं वेगळं आलं आणि मग इथल्या स्टुडिओमधनं रेकॉर्ड करून मग आमच्या घरी आम्ही त्याचं रेकॉर्डिंग शूट केलं. वित्त भवना श्रमदायिनः सद्यः स्वदेश रक्षायै धन्यास्ते राष्ट्र सेवकाः. तसे मला इतिहास ह्याचा पण एक अट्रॅक्शन. तर नेहरू सेंटर प्रोडक्शन आहे. नेहरू सेंटर कारण खूप खर्च लागतो, खूप आर्टिस्ट असतात. डिस्कव्हरी ऑफ इंडिया ह्यामध्ये अगदी वेदापासून ते आज मितीपर्यंत, म्हणजे आपल्याला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं तिथपर्यंतची कथा आहे. एक मिनिटात एक शॉट दाखवायचे आणि 100 ते 150 आर्टिस्ट, आणि प्रत्येक आर्टिस्ट 6 रोल करतोय. सो हा एक आगळा वेगळा प्रयत्न आणि आगळा वेगळा शो होता. उदय शंकरजींनी 1940 मध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया पहिला केला. त्याच्यानंतर आचार्य पार्वती कुमारजींनी केला, जो चाचा नेहरूंनी पाहिला होता, जो त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी देखील पाहिला होता, आणि त्याच्यानंतर जो प्रयत्न झाला तो संध्या पुरेचानी केला. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा. सो
असे जे एक्सपेरिमेंट करत असताना वेगळे वेगळे आत्मानंद अनुभव येतात, ज्याला ब्रह्मानंद म्हणतात. म्हणून मी माझ्या एका बॅलेचं नावच ब्रह्मानंद ठेवलं, माहिती आहे तुला. आणि हा ब्रह्मानंदाचा अनुभव तू म्हणशील की मराठीसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, पण खरं आहे ते. मराठी स्त्री संत, स्त्री संत, मला संत वाङ्मयावर सगळे काम केलं आहे, पण नुसती स्त्री संत जनाबाई, सोयराबाई, मुक्ताबाई, अशा वेगवेगळ्या त्यांच्या रचना, त्यांची अभंग घेऊन अख्खा बॅले निर्माण केला. आणि त्या बॅलेमध्ये ब्रह्मानंदची प्राप्ती कोणालाही होऊ शकते, पुरुष असो, स्त्री असो की बाळ असो. फक्त तुम्ही त्या विठ्ठलाला तेवढ्या जवळून हाक मारली पाहिजे. असा एक अनुभव मी त्याच्यात प्रेझेंट केला आहे. विठ्ठला 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 झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, केर भरी चक्रपाणी, केर भरी चक्रपाणी, केर भरी चक्रपाणी. संध्याताई, तुम्ही एवढे सगळे प्रयोग केलेत आणि ह्या प्रयोगांच्या मागे एवढी मोठी शक्ती वापरलीत तुम्ही, मग तुम्ही लिखाण कधी करायला वेळ देता? म्हणजे मला पडलेला हा प्रश्न आहे की एवढे मोठे ग्रंथ 3-3, 4-4 हजार ओव्यांचे ते मराठीमध्ये आणायचे, त्याचं निरूपण लिहायचं, हे सगळं करायला तुम्हाला वेळ कसा मिळाला? तुमची कितीतरी पुस्तकं आहेत, जरा त्या पुस्तकांच्या बद्दल सांगा जरा. मी 6वी 7वीत की 5वीत असताना गुजरातीत पोएट्री लिहायची. हो हो, आणि अगदी म्हणजे आम्ही, माझ्या वडिलांचं कसं होतं, आम्ही चालत घेऊन जायचे. CP टँकपासून गेटवे ऑफ इंडिया चालत जायचं रविवारी संध्याकाळी. येताना बस मिळेल, कारण ती 5 लोक ना, प्रत्येकाची तिकीट महाग पडते आपल्याला. आणि त्यावेळेला जाता जाता कावळा दिसला की कावळ्यावर काहीतरी बोलायचं. बरं. बस दिसली की बसावर, लाल कलरची गाडी दिसली की लाल रंगाविषयी काहीतरी लाल असं बोलायचं. आणि वडिलांना असं वाटायला लागलं की हिच्यात काहीतरी आहे. ते म्हणाले, तू काय बोलतेस ना, घरी येऊन लिहून काढायला पाहिजे, आठवण केली पाहिजे. आणि त्यावेळी काही फोन वगैरे नव्हते, म्हणून ते कागद पेन्सिल हातात ठेवायचे आणि आम्ही थोडंसं चाललो आणि 1 तास 10 मिनटं 15 मिनटं चालल्यानंतर उभं राहायचं, तेव्हा ते लिहून घ्यायचे. हो, अरे वा. मग तुमच्या कविता तयार व्हायच्या. हां, आणि तशा ती कविता तयार झाल्या. आणि मला वाटतं 10वी नंतर मी कविता लिहायचं बंद करून केलं, कारण अभिनय दर्पण सुरू झालं, बॅले सुरू झाले, वेळच मिळेना. आणि डायरेक्टली ह्या अभ्यासाच्या ह्याच्यात जेव्हा माझं अरंगेत्रम मी मुलींचा करायला सुरुवात केली, तेव्हा पहिलंच पुस्तक म्हणजे अरंगेत्रमचं पुस्तक छापताना ते लोक, नॉर्मली अरंगेत्रम काय असतं, तुम्ही किती कंपोजिशन करणार, काय राग, काय ताल, तसं न करता मी कॉन्सेप्च्युअलाइज अरंगेत्रम केले. म्हणजे डान्स आणि स्कल्पचरचं रिलेशन काय, त्याच्यावर मी लिहिलं, लेख लिहिला आणि तो लेख त्या पुस्तकात छापला. अरे वा. दुसऱ्या ह्याच्यात मी पेंटिंग आणि डान्सचं रिलेशन काय आणि त्याच्यावर लेख लिहिला आणि दुसरं अरंगेत्रम केलं. तिसऱ्यावर मी हस्तमुद्रा, नुसतं हस्त आणि त्यांचे वेगळे वेगळे विनियोग आणि त्यांचा वेगळा वेगळा विविध पुस्तकातला अभ्यास असं. आणि त्याच्यानंतर तर मग जेवढे अरंगेत्रम झाले त्याच्यात प्रत्येकात वेगळे वेगळे विषय लिहायचे सुरुवात झाली. आता त्याच्यातनं शिस्त अशी लागली की आपण डान्स स्वतः प्रॅक्टिस करायलाच हवी. बरोबर. म्हणजे त्याला 1, 2, 3 तास द्या,
मग आपण मुलांची प्रॅक्टिस घ्यायलाच हवी, कारण त्यांचा कार्यक्रम म्हणजे त्यांना 2-3 तास द्या. मग गुरुजींकडे जायलाच हवं, कारण त्यांच्याकडे गेलं नाही तर चालणार नाही, म्हणजे त्यांना 2-3-4 तास द्या. मग आणखीन मीटिंग्स किंवा आपण दुसरे काही उद्योग आपण घेतलेले असतात त्याला वेळ द्या. मग आपण लिहिणार कधी? तर रात्री घरी 10 वाजता येवो, 11 वाजता येवो, 12 वाजता येवो, 1 पान लिहिणार. बरं. अशी शिस्त लावली स्वतःला. 1च पान लिहायचं, जास्त नाही. आणि किती वर्ष? 30 वर्ष. बरं. जर 30 वर्ष तुम्ही 1 पान लिहाल तर किती पानं लिहू शकता? वा. हा बेसिक शिस्त स्वतःला लावण्याचा प्रयत्न. ही शिस्त लावलीत तुम्ही, हो. पण त्याच्यातून तुम्ही ज्या वेळेला डॉक्टरेट मिळवली ती कुठच्या विषयात मिळवली? हां, आता हे सगळं लिहित असताना, हे सगळं करत असताना वेगळे वेगळे मी म्हटलं अरंगेत्रम जसे जसे व्हायचे तसे तसे मी वेगळे वेगळे हो, विषय कारण लिहायचे. तुमच्या बायोडेटामध्ये 50 अरंगेत्रम, हो, हो. 55 अरंगेत्रम, 5 म्हणजे 55 तर टॉपिक आहेतच माझ्याकडे वेगळे वेगळे लिहिलेले. तर त्या टॉपिक करत 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 असताना मला असं वाटलं की नृत्यांगनेसाठी आंगिक अभिनय हा फार महत्त्वाचा आहे. आणि आंगिक अभिनयासाठी एक ग्रंथ नाही तर वेगवेगळे संस्कृतचे अनेक ग्रंथ आहेत. बरं. आणि त्या प्रत्येक ग्रंथाचं एकत्रित संकलनच झालेलं नाही. म्हणून मी त्याचा अभ्यास करायला लागले. मी 27 संस्कृत ग्रंथ गोळा केले, फक्त आंगिक अभिनयावर बोलणारे. बरं. आणि त्याच्यातले रस, भाव, अभिनय, धर्मी, वृत्ती, प्रवृत्त्य, सिद्धी, स्वर, आतोद्य, गान आणि रंग हा एक विभाग घेतला. हो. म्हणजे हे 11 विभाग सगळ्या ग्रंथातले. त्याच्यानंतर अंग, प्रत्यंग आणि उपांगा सगळ्या ग्रंथातले कंपॅरेटिव्ह. बरं. म्हणजे ह्या ग्रंथात आहे, ह्या ग्रंथात नाही, आणि ज्या 2 ग्रंथात आहे त्या 2 ग्रंथात काय फरक आहे, काय मुवमेंटमध्ये फरक आहे, ते त्याची नोट असं तयार केलं. हा पहिला भाग माझ्या PhDचा. दुसऱ्या PhDचा विभागमध्ये आज अस्तित्वात असलेल्या भरतनाट्यम नृत्यशैलीत, आज अस्तित्वात असलेल्या भरतनाट्यम नृत्यशैलीचा आंगिक अभिनय. बरं. असं लिहायला सुरुवात केली. 1000 पानं झाली. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरा विभाग होता, इंटरव्ह्यू मी घेतले, ज्याची आणखीन 300 पानं होती जी अजून छापलेली नाही आहेत. सो ते जे इंटरव्ह्यूज अजून छापायचे शिल्लक आहेत, त्या PhD करतानाचा जो अभ्यास करताना वेगळा अनुभव आला तो असा की शास्त्र आणि संप्रदाय ह्या दोन्ही गोष्टी एकत्र पॅरलल चालतात. बरं. आणि त्याला पुढे मागे करू शकत नाही. जरी संप्रदाय जुना असला तरी परिवर्तन ही जीवन आहे. अशाप्रमाणे संप्रदायामध्ये थोडा 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 फरक होतच असतो. आणि जरी तो संप्रदायामध्ये थोडा फरक झाला तरी ते संप्रदाय ट्रॅडिशन जपून असतं. आणि शास्त्रही स्वतःची संस्कृती आणि संस्कार जपून असतात. सो याचा अनुभव आल्यानंतर असं वाटलं की आपण काहीतरी आणखीन वाचूया. आणि त्याच्यावरनं वेगवेगळी ही पुस्तकं किंवा माझी ग्रंथ, संगीत दर्पण ह्याच्यावर मी लिहिलं आहे, नृत्यरत्नकोशच्या कलास्करणावर लिहिलं आहे, किंवा नाट्यशास्त्र आता जे मराठीत करते, मराठीत करता करता गुजराती गव्हर्नमेंटसाठी गुजरातीत देखील करायला लागले. सो आत्ता अभिनय लक्षणम नावाची एक मॅन्युस्क्रिप्ट मिळाली आहे आणि त्या मॅन्युस्क्रिप्टवर आता मी काम करते. जुनी मॅन्युस्क्रिप्ट आहे, खूप औंधच्या दरबारात मिळालेली ती मॅन्युस्क्रिप्ट आहे. हे तुमचं जे सगळं कामाचा एवढा मोठा डोंगर बघितल्यानंतर भारत सरकारने तुम्हाला संगीत नाटक अकादमीचं पारितोषिक 2017 दिलं, त्याबद्दल आश्चर्य अजिबात वाटत नाही आहे. तुम्हाला लवकरात लवकर त्याही पलीकडचं पारितोषिक शासनाने द्यावं असं मला वाटतं. पण हा सगळा प्रवास बघत असताना, नवीन पिढी घडवत असताना नवे पालक घडत आहेत. त्या नव्या पालकांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या मुलांनाही काय सांगाल? खरं सांगू, ह्या पॅन्डेमिकमध्ये मला असं वाटतं की नाट्यशास्त्राचा
उपयोगी असा श्लोक मला लोकांना सांगायचा आहे. सांगा. अध्याय 36. हम्म, दान धर्मेषु सर्वेषु हम्म, कीर्त्यते अस्य महाफलम हम्म. प्रेक्षणीयम प्रदानम ही सर्वदानेषु शस्यते. अर्थ एकदम सोपा आहे. सर्व दान आणि धर्मामध्ये नाट्यकलेचं फल हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. हम्म, अन्य कुठल्याही गोष्टीचं दान करण्यापेक्षा हम्म. एक नाट्य प्रयोग समाजाला दाखवा, त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ दान कुठलं नाही. वा वा वा. म्हणजे रसिक प्रेक्षक आणि प्रोड्युसर्स किंवा ज्या मोठ्या कंपनीज किंवा ह्यांना सगळ्यांना विनंती की नाट्य, नृत्य, संगीत ह्या कला लोकांपर्यंत पोचवून आपण त्या सर्वांना मनुष्य आणि भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे वा. न्यावा. आणि ह्या काळामध्ये तर खास त्याची न्यायला- गरज आहे, खास त्याची गरज आहे. म्हणून मी हा खास श्लोक लोकांपर्यंत पोचवला की काही दान करायचं कोणाला झालं तर ह्याचंही दान करा. असे लोकांना स्पॉन्सर करा. वा. डान्सर्स, ड्रामा स्पॉन्सर करावे. आणि अशी आपण माझी त्या विनंती. पद्धतीने प्रयोगही करतो आहोत. अगदी बरोबर. आणि या मुलाखतीचा समारोप करताना संध्याताईंना अजून 4 ओळी आपल्याला सांगायच्या आहेत, त्या ऐकू आणि मग समारोप होईल. संध्याताई. खरं सांगू, ह्या सगळ्यासाठी उद्यमम, साहसम, धैर्यम, बुद्धी, शक्ती, पराक्रमम, हम्म, षडैते इति वर्तन्ते तत्र देवो सहायकाः. ह्या 6 गोष्टी उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम, ह्या 6 गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे देव नक्की सहाय करणार आहे. सर्वांनी आपण सर्वांनी या पॅन्डेमिकमध्ये या 6 गोष्टी अगदी अटळ ठेवून बरोबर. जगूया तर देव आपल्याला नक्की पुढे नेणार आणि आहे. देव आपल्याला यश देणार याच्यामध्ये काहीही शंका नाही. कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जपून ठेवायच्या आहेत, वाढवायच्या आहेत. रंगा येई हो. नवी पिढी तयार करण्याचा गेल्या 40 वर्षांचा ध्यास आणि त्यातूनच वेगवेगळ्या नृत्यनाट्यांची निर्मिती झाली, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणली गेली. अशा या सर्व श्रेष्ठ अभ्यासकाला, शिक्षकाला रंगा येईओच्या खूप खूप शुभेच्छा. एकली पाणी